आपण सगळ्यांनी शाळेत तो अनुभव घेतलाय, नाही का? काही शिक्षक येतात, शिकवतात आणि निघून जातात. पण मग काही शिक्षक असे असतात जे आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. कधी विचार केलाय की त्या अविस्मरणीय शिक्षकांमध्ये असं काय वेगळं होतं? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे बी.एड म्हणजे शिक्षणशास्त्रातील पदवीच्या काही नोट्स आहेत आणि यात अध्यापन आणि संप्रेषण यावर खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे. आजचा आपला उद्देश फक्त या नोट्स वाचणं नाहीये, तर एका चांगल्या शिक्षकाला एक महान शिक्षक बनवणारी सूत्र कोणती आहेत हे शोधून काढणं आहे. कम्युनिकेशनपासून ते क्लासरूममधील गमती-जमती आणि हो, टेक्नॉलॉजीच्या वापरावरही यात भाष्य केलंय. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. या नोट्सची सुरुवातच संप्रेषणाच्या एका जबरदस्त व्याख्येने होते. हॅरोल्ड लासवेल नावाच्या विचारवंताचे एक वाक्य आहे, कोण कोणाला कोणत्या माध्यमातून काय सांगतो आणि त्याचा परिणाम काय होतो. हे वाक्य इतकं साधं आहे, पण मला वाटतं यातच संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचं सार दडलेलं आहे. तर संप्रेषण किंवा कम्युनिकेशन प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. म्हणजे बघा, यात प्रेषक म्हणजे शिक्षक, संदेश म्हणजे विषय, हो. हो, माध्यम म्हणजे फळा किंवा प्रोजेक्टर आणि ग्राहक म्हणजे विद्यार्थी. हे सगळं अगदी सरळ वाटतं, पण मग गडबड कुठे होते? गडबड होते गोंधळ किंवा अडथळ्यांमध्ये, इंग्रजीत ज्याला नॉईज म्हणतात. आणि हाच या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा आणि खरं तर दुर्लक्षित भाग आहे. गोंधळ म्हणजे फक्त वर्गात मुलांनी केलेला आवाज नाही, तो खूप सूक्ष्म असू शकतो. सूक्ष्म म्हणजे नेमकं कसं? एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा शिक्षक खूपच अवघड भाषेत शिकवत आहेत, तर तो झाला संदेशातला गोंधळ. ओके. जर वर्गात खूप गरम होत असेल, तर तो झाला वातावरणातला गोंधळ. पण सगळ्यात मोठा गोंधळ असतो विद्यार्थ्याच्या मनात. म्हणजे असं समजा की एका विद्यार्थ्याची आणि त्याच्या मित्राची सकाळीच भांडणं झाली आहेत. आता शिक्षक कितीही चांगलं शिकवत असले तरी त्याचं लक्ष लागणार नाही. बरोबर. ही त्याची मानसिक स्थिती, हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे. एका प्रभावी शिक्षकाला फक्त विषय शिकवून नाही चालत, तर हे सगळे संभाव्य अडथळे ओळखून ते दूर करावे लागतात. वा, म्हणजे शिक्षकाचं काम हे एका रेडिओ जॉकीसारखं आहे, ज्याला फक्त गाणं लावायचं नाहीये, तर फ्रिक्वेन्सीज पण नीट जुळवून आणावी लागते. हो. आणि यात शाब्दिक आणि अशाब्दिक कम्युनिकेशन्सचे प्रकारही दिले आहेत. हो. म्हणजे आपण जे बोलतो ते आणि जे न बोलता व्यक्त करतो ते, याचं काय महत्त्व आहे? याचं प्रचंड महत्त्व आहे. ॲक्च्युली संशोधनानुसार आपल्या एकूण संवादात शब्दांचा वाटा खूप कमी असतो. अच्छा. हो. जास्त प्रभाव आपल्या देहबोलीचा, आवाजातील चढउतारांचा आणि हावभावांचा असतो. वाव. मला आठवतंय, माझ्या एक शिक्षिका होत्या, खूप कडक होत्या. पण जेव्हा एखादा विद्यार्थी चांगलं उत्तर द्यायचा, तेव्हा ते काही न बोलता फक्त भुवया उंचावून एक हलकंसं स्मित हास्य करायच्या. हा. त्या एका हावभावात शब्दांपेक्षा जास्त प्रोत्साहन असायचं. अशाब्दिक संप्रेषणाची ताकद ती असते. एक शिक्षक काय बोलतो यापेक्षा ते कसं बोलतो हे विद्यार्थ्यांपर्यंत जास्त पोचतं. बरोबर. म्हणजे एक प्रकारे शिक्षक एक अभिनेता पण असतो. अगदी. ती परत मिळवणंही आहे. तर मग वर्गात हे प्रत्यक्षात कसं घडतं? इथेच वर्गातील अंतरक्रिया किंवा क्लासरूम इंटरॅक्शनचा मुद्दा येतो. बरोबर? अगदी बरोबर. इथूनच आपण शिक्षणाचा पारंपरिक मॉडेलकडून आधुनिक मॉडेलकडे जातो. पारंपरिक पद्धतीत कसं होतं, शिक्षक बोलायचे आणि विद्यार्थी ऐकायचे, हा एकतर्फी संवाद होता. हो. पण अंतरक्रिया म्हणजे विचारांची देवाणघेवाण. ही द्विमार्गी किंवा बहुमार्गी असते. यात परिसंवाद, गटचर्चा अशा अनेक पद्धती येतात. याचा उद्देश फक्त ज्ञान देणं नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, दुसऱ्यांचं मत ऐकून घेण्याची सवय लावणं आणि स्वतःचं मत मुद्देसूदपणे मांडायला शिकवणं हा आहे. आणि याच अंतरक्रियेमध्ये बुद्धिमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग हे एक खूपच मजेशीर पद्धत सांगितली आहे. 1947 मध्ये ॲलेक्स ऑसबॉर्न यांनी ही पद्धत सुरू केली. मला वाटतं आपण सगळ्यांनी कधी ना कधी हे केलं असेल, पण यामागे काही शास्त्रीय नियम आहेत का? हो, आणि ते नियम खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, कोणत्याही कल्पनेवर टीका करायची नाही. दुसरा नियम आहे, जास्तीत जास्त कल्पनांना प्रोत्साहन द्यायचं, मग त्या कितीही विचित्र किंवा हास्यास्पद वाटल्या तरी चालतील. आणि तिसरा नियम आहे, इतरांच्या कल्पनांवरून नवीन कल्पना सुचवायच्या. एक मिनिट, पण टीका करायची नाही हा नियम इतका महत्वाचा का आहे? चांगल्या वाईट कल्पना ओळखण्यासाठी टीका तर आवश्यक आहे ना? या नियमामागचं मानसशास्त्र खूप महत्त्वाचं आहे.
टीका करायची नाही हा नियम फक्त चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी नाही, तर तो आपल्या मेंदूच्या सेल्फ सेन्सरिंग भागाला शांत करतो. अच्छा, ओके. जेव्हा आपल्याला माझं उत्तर चुकेल किंवा लोक माझ्यावर हसतील ही भीती नसते, तेव्हाच आपला सर्जनशील भाग खऱ्या अर्थाने मोकळा होतो. अनेकदा वर्गातली सर्वात चांगली कल्पना ही सुरुवातीला सर्वात विचित्र वाटणाऱ्या कल्पनेतूनच जन्माला येते. बुद्धिमंथन हे विचारांना स्वातंत्र्य देतं. हे खूपच भारी आहे. म्हणजे आधी विचारांचा डोंगर उभा करायचा आणि मग त्यातले हिरे शोधायचे. आता आपण संवाद आणि आंतरक्रियेबद्दल बोललो, पण आजच्या काळात या सगळ्याला जोडून एक गोष्ट येते ती म्हणजे तंत्रज्ञान. या नोट्समध्ये मल्टीमीडिया आणि संगणकाधिष्ठित अनुदेशन यावर भर दिला आहे. हो, आणि हे दोन्ही आजच्या शिक्षकासाठी खूप शक्तिशाली साधने आहेत. मल्टीमीडिया म्हणजे काय? तर अनेक माध्यमांचे एकत्रीकरण. म्हणजे टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि ग्राफिक्स हे सगळं एकत्र वापरून शिकवणं. समजा आपल्याला हृदयाची कार्यपद्धती शिकवायची आहे. नुसतं पुस्तकात वाचण्याऐवजी जर आपण एक ॲनिमेटेड व्हिडिओ पाहिला, ज्यात रक्त कसं फिरतं हे दिसतंय, सोबत तज्ज्ञांची कॉमेंट्री ऐकू येते, तर ती संकल्पना जास्त प्रभावीपणे समजते. पण मल्टीमीडियाचा खरा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तो अनुभवात्मक अध्ययनाला म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंगला मदत करतो, बरोबर? अगदी अचूक मुद्दा. फक्त व्हिडिओ पाहण्याऐवजी एखादं सिम्युलेशन वापरून विद्यार्थी स्वतः प्रयोग करून पाहतो. इतिहासाच्या तासात शिवाजी महाराजांचा किल्ला कसा दिसतो हे चित्रात पाहण्याऐवजी समजा व्हर्च्युअल रियालिटीतून VR त्या किल्ल्यात फिरण्याचा अनुभव घेतो. वाव! हाच खरा अनुभवात्मक अभ्यास आहे. तंत्रज्ञान इथे माहिती देण्याचं नाही, तर अनुभव देण्याचं काम करतं. मला एक गोष्ट स्पष्ट होत नाहीये. मल्टीमीडियामध्ये पण आपण कम्प्युटरच वापरतो आणि संगणकाधिष्ठित अनुदेशन किंवा कम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन CAI मध्येही. मग या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? दोन्ही एकाच गोष्टीची दोन नावं आहेत का? खूप चांगला प्रश्न आहे. मल्टीमीडिया हे एक साधन आहे जे शिक्षक वापरतात, तर CAI ही एक संपूर्ण शिक्षण पद्धती आहे जिथे संगणक स्वतः काही प्रमाणात शिक्षकाची भूमिका पार पाडतो. याला तुम्ही एक डिजिटल शिक्षक समजू शकता, जो कधीच थकत नाही. इंटरेस्टिंग. हे काम कसं करतं? याचे काही प्रकार आहेत. एक आहे उजळणी व सराव, म्हणजे ड्रिल अँड प्रॅक्टिस. यात विद्यार्थी गणिताची उदाहरणं किंवा व्याकरणाचे नियम यांचा सराव करू शकतो. तो चुकला की कम्प्युटर त्याला योग्य उत्तर सांगतो. ओके. दुसरा प्रकार आहे स्वाध्याय, म्हणजे ट्युटोरियल. समजा गणितातलं एखादं सूत्र विद्यार्थ्याला समजत नाहीये, तर हा डिजिटल शिक्षक त्याला वेगवेगळ्या उदाहरणांनी वेगवेगळ्या प्रकारे अगदी 100 वेळाही समजावून सांगेल. तेही कंटाळा न करता किंवा राग न मानता. हे एका मानवी शिक्षकासाठी एकाच वर्गात 40 मुलांसोबत शक्य होत नाही. हे ऐकायला तर खूपच छान वाटतं की प्रत्येकाला एक पर्सनल ट्युटर मिळेल. पण यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं जे मानवी नातं आहे ते कमी होणार नाही का? म्हणजे कम्प्युटर विद्यार्थ्याच्या अडचणी समजू शकतो, पण त्याच्या भावना समजू शकतो का? हा खूप महत्वाचा आणि खरा धोका आहे. आणि म्हणूनच CAI हे शिक्षकाला पर्याय नाही, तर एक सहाय्यक आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकण्याची संधी देतं. जो हुशार आहे तो पुढे जातो, आणि ज्याला वेळ लागतो त्याला कम्प्युटर अधिक सराव देतो. यामुळे शिक्षकाचा वेळ वाचतो आणि तो वेळ शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर खर्च करू शकतो ज्यांना खरोखर भावनिक आधाराची किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन, तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला. कारण या नोट्समधला पुढचा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा भाग मार्गदर्शन म्हणजे गायडन्स याच संकल्पनेवर आहे. शिक्षणात याची इतकी गरज का आहे? कारण शिक्षण म्हणजे फक्त विषय शिकवणे आणि परीक्षा घेणे नव्हे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून घडण्यासाठी मदत करणे. मार्गदर्शन म्हणजे काय? तर विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता, त्याच्या मर्यादा ओळखून योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणे. मग तो निर्णय अभ्यासाचा असो, करिअरचा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातला असो. म्हणजे आपण सुरुवातीला ज्या गोंधळ किंवा अडथळ्यांबद्दल बोललो, त्यातला एक मोठा अडथळा विद्यार्थ्याची मानसिक स्थिती असू शकते आणि मार्गदर्शन त्या अडथळ्याला थेट संबोधित करतं, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही दोन्ही संकल्पना खूप छान जोडल्या. आजकाल एका वर्गात 60-80 मुलं असतात. हो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं शिक्षकाला शक्य होत नाही. अशा वेळी एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे का पडतोय, तो शांत का बसतो, याचं खरं कारण त्याच्या घरातली परिस्थिती असू शकते.
किंवा त्याला भविष्याची चिंता वाटत असेल. एक्झॅक्टली. ही कारणं शोधून त्यावर उपाय सुचवणं हे मार्गदर्शनाचं काम आहे. आणि मार्गदर्शन हे केवळ समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर ते प्रत्येकासाठी आवश्यक आहे. या नोट्समध्ये मार्गदर्शनाची काही तत्वेही दिली आहेत. ती खूप विचार करायला लावणारी आहेत. जसे की मार्गदर्शन हे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि ते व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि क्षमतेवर आधारित असावा, कोणीतरी बाहेरून लादलेलं नसावं. हो, आणि हेच शिक्षणाला पूर्णत्व देतं. मार्गदर्शन हे शिक्षणाला केवळ पूरक नाही, तर तो शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे. याशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण एका शिक्षकाच्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे पाहिले. एक प्रभावी संप्रेषक होण्यापासून ते वर्गात आंतरक्रिया घडवून आणण्यापर्यंत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यापासून ते विद्यार्थ्याला एक मित्र म्हणून मार्गदर्शन करण्यापर्यंत. या नोट्स आपल्याला सांगतात की शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर ती नातं जोडण्याची प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. एक प्रभावी शिक्षक तोच असतो जो एक प्रभावी संप्रेषक असतो. तो केवळ ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि स्वतः शिकायला प्रवृत्त करतो. तंत्रज्ञान आणि विविध पद्धती ही केवळ साधने आहेत. खरा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि जगण्याची आवड निर्माण करणे हा आहे. आपण चर्चेदरम्यान अनुभवात्मक अध्ययन म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर बोललो. तर जाता जाता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजच्या डिजिटल युगात जिथे सगळं काही स्क्रीनवर उपलब्ध आहे, तिथे प्रत्यक्ष मातीत हात घालण्याचा, मित्रांसोबत गटात बसून एखादा प्रकल्प बनवण्याचा किंवा शिक्षकांच्या डोळ्यात बघून त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा अनुभव किती महत्वाचा आहे. काय तंत्रज्ञान या प्रत्यक्ष मानवी अनुभवाची जागा घेऊ शकेल की ते नेहमीच त्याला एक पूरक माध्यम म्हणून काम करेल?